प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आवाजावरूनच लक्षात आलं असेल, चकली अगदी खुसखुशीत कुरकुरीत होते. विशेष म्हणजे यामध्ये अजिबात तेल राहत नाही. आतून पोकळ, वरून काटेरी आणि एकदम कुरकुरीत अशी चकली तयार होते. कोणत्याही भाजणीशिवाय फक्त 2 पदार्थांचा वापर करून झटकीपट चकली कशी बनवायची ते बघणार आहोत. सगळ्यात आधी महत्त्वाचं असतं ते प्रमाण. तर इथे मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. जो रवा आपण शिरा वगैरे बनवण्यासाठी वापरतो तोच घेतलेला आहे. तर प्रमाण लक्षात घ्या. 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी बटर घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही तूप किंवा तेलाचा वापर करू शकता. मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. 1 छोटा चमचा ओवा घेतलेला आहे. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील घेऊ शकता. तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये खूप छान काटेरी कुरकुरीत चकली तयार होते. कृतीला सुरुवात करूयात. ज्या स्टेप दाखवते त्या व्यवस्थित फॉलो करा, म्हणजे खरंच कमी वेळेमध्ये खूप छान चकली तयार होते. एक भांडं घेतलेलं आहे आणि ज्या मापाने आपण रवा घेतलेला त्याच मापाने 2.5 वाटी पाणी घ्यायचे आहे. तर 1 वाटी रव्यासाठी 2.5 वाटी पाणी हे प्रमाण आहे. जर तुम्ही कोणत्याही भांड्याने मापून घ्या, फक्त त्याच्या 2.5 पट पाणी घ्यायचं आहे. तर अगदी लक्षात राहण्यासारखं प्रमाण आहे. भांडं साधारणतः मोठं आणि पसरट घ्यायचं आहे. आणि आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. फक्त रव्याला चव लागेल इतकंच मीठ घातलेलं आहे. 2 छोटे चमचे बटर घालायचं आहे. जसं मी सांगितलं, याऐवजी तुम्ही तूप किंवा तेल हेही वापरू शकता, पण बटरमुळे चकली खुसखुशीत होते आणि छान होते. बटर आधी पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे आणि हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये रवा घालायचा. रवा घालून लगेचच ढवळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या बनणार नाहीत. गरम पाण्यात रवा घालून लगेचच सोडून द्यायचं नाही आहे, नाहीतर त्याच्या गुठळ्या बनतात. दाखवते त्या पद्धतीने एकसारखं सतत ढवळून रवा छान शिजवून घ्यायचा आहे. तर मंद आचेवर 1 मिनिटात रवा छान शिजतो. 1 मिनिटाच्या वर रवा शिजवण्याची काहीच गरज नाही आहे. तर बघा लगेचच रवा घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. गॅसची आच मंदच ठेवायची आहे, नाहीतर रवा करपण्याची शक्यता असते. रव्याला छान बुडबुडे येत आहेत. आता काय करायचं, झाकून ठेवायचं आणि अर्धा मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे. अर्धा मिनिट असंच शिजवलेलं आहे आणि अर्धा मिनिट झाकून शिजवायचं आहे. तर बघा रव्यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि मऊसूत असा रवा छान शिजलेला आहे. सांगितलेल्या प्रमाणात केलं तर चकल्या खरंच खूप छान होतात. तर आता हे झाकून ठेवायचं. गॅस मी बंद केलेला आहे, पण रवा झाकून ठेवायचा आहे जेणेकरून तो गरम राहील. आता एका परातीमध्ये ज्या प्रमाणामध्ये आपण पीठ आणि मसाले घेतले ते एकत्र करून घेऊयात. तर आधी काय करायचं, ओवा हाताने साधारणतः चोळून घालायचा, त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो. ओव्यामुळे चकल्या पचनास हलक्या होतात, त्यामुळे ओवा घालायचा आहे. आणि बाकी जे सामान आहे ते, तर तीळ, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील घेऊ शकता. बाकी सांगितलेलं प्रमाण मात्र व्यवस्थितच घालायचं आहे. तर रव्यामध्ये आपण मीठ घातले, त्यामुळे इथे मीठ घालताना चवीनुसार आणि जपूनच घालायचं आहे. आणि सगळे मसाले छान कोरडे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर तांदळाच्या पिठामध्ये सगळे मसाले घालून छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने केल्यास पीठ मळणं खूप सोपं होतं आणि सगळ्या पिठाला मीठ मसाला व्यवस्थित लागतो आणि चवही छान लागते. इथे मी फक्त एका वाटीचं माप घेऊन चकल्या बनवते, त्यानुसार तुम्हाला हव्या तितक्या चकल्या बनवू शकता. आता हे बघा, यामध्येच गरम गरम रवा घालायचा आहे. रवा झाकून ठेवल्यामुळे त्यातली वाफ छान टिकून राहते आणि रवा गरम राहतो. रव्याच्या वाफेमध्येच पीठ हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. रवा खूप गरम आहे, त्यामुळे शक्यतो हाताने करणं टाळा, नाहीतर हाताला चटके बसतात. तर आधी चमच्याने पीठ आणि रवा मिक्स करून घेते. रव्यामध्ये जे मॉइश्चर आहे, जो ओलावा आहे, त्यामध्ये पीठ छान मिसळलं जातं, छान मिक्स होतं, भिजतं छान.
तर आधी चमच्याने हे मी वरच्यावर असं मिक्स केलेलं आहे। तर आता एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीच्या मदतीने पटापट हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। रवा गरम आहे तोवर पीठ छान भिजतं। जसजसं पीठ रव्यामध्ये भिजतंय, रंग बघू शकताय तुम्ही, रंग छान उठून दिसतोय। आता साधारणतः पीठ कोमट झालेलं आहे। आता हे सगळं हाताच्या मदतीने मिक्स करायचं आहे। तर रवा गरम असल्यामुळे मी इथे साधारणतः जे आपलं थंड पाणी आहे त्याचाच वापर केला आहे, कारण यामध्ये एक्स्ट्राचं जास्त पाणी घालण्याची गरजच लागत नाही। फक्त पाण्याचा शिंतोडा मारून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। जितक्या प्रमाणात रव्यात पाणी घातलेलं आहे त्यामध्ये सगळं पीठ छान मळून तयार होतं। फक्त हे नंतर असं मळताना हलकेसं पाण्याचा हात लावायचा आहे। तर हे बघा, पीठ मळताना खूप घट्टही मळायचं नाही आहे, खूप पातळही मळायचं नाही आहे, तर मध्यम असं पीठ मळायचं आहे। तर पीठ थोडा वेळ झाकून ठेवते। तर या चकल्या झटकीपट बनतात, त्यामुळे फक्त 10 मिनिटं मी ठेवलेले हे। आणि बघा, पीठ देखील छान मिक्स झालेलं आहे। आता याला पाण्याचा हात लावायचा आणि जितक्या चकल्या करणार आहोत, म्हणजे सोऱ्यामध्ये जितकं पीठ बसेल तितकं पीठ घेऊन चांगलं खसखशीत मळायचं आहे। पीठ चांगलं मळून घेतल्यास चकल्या देखील छान हलक्या फुलक्या होतात। एक गोळा असा मळून घेतलेला आहे आणि हा चकलीचा सोरा किंवा याला शेवगा म्हणतात, त्याच्यामध्ये चकलीची प्लेट घातलेली आहे आणि हे फिक्स करून घ्यायचं आहे। चकली करण्यापूर्वी साच्याला नेहमी तेल आणि पाण्याचा हात लावावा, जेणेकरून पीठ अडकून राहत नाही आणि चकल्या पटापट गाळल्या जातात। तर हे बघा, दाखवते त्या पद्धतीने सुरुवातीला सोऱ्याला पाणी आणि तेल लावून घ्यायचं आहे। तसंच जो पिठाचा गोळा केलेला त्याला देखील तेल पाण्याचा हात लावायचा आहे। यामुळे काय होतं, चकल्या तुटत तर नाहीतच, शिवाय त्या गाळणं देखील सोपं पडतं। तर थोडासा वरचा भाग पोकळ ठेवायचा आणि बाकी सगळं पीठ छान दाबून भरायचं आहे। अजिबात हलकं पीठ भरायचं नाही, नाहीतर चकल्या तुटण्याची शक्यता असते। तर दाखवलेल्या पद्धतीने थोडीशी जागा ठेवून पीठ भरलेलं आहे आणि एका ताटामध्ये मी चकल्या आधी गाळून घेते। तर हव्या त्या आकाराच्या चकल्या तुम्ही गाळू शकता। तर किती छान काटेरी चकल्या दिसत आहेत ते बघू शकता आणि चकली अजिबात तुटत नाहीये। शेवटचं जे टोक असतं ते नेहमी दाबून घ्यायचं, जेणेकरून चकली तेलात सोडल्यानंतर सुटत नाही, त्याचा आकार देखील बिघडत नाही। तर हे बघा, लहान मोठ्या किती आकाराच्या चकल्या बनवायच्या आहेत ते प्रत्येकाच्या आवडीवर असतं। तर अगदी एकसारखी चकली गाळली जाते। सांगितलेल्या टिप्स फॉलो करून चकल्या केल्या तर अगदी व्यवस्थित बनतात। जर तुम्हाला अंदाज येत नसेल, चकलीचा आकार एकसारखाच हवा असेल, तर अशा प्रकारे एक छोटी डिश घ्यायची, म्हणजे प्लेट घ्यायची आणि त्याच्यावर चकली गाळायची आहे। तर चकली किती सुरेख दिसते ते बघा आणि काटे अगदी स्पष्ट दिसत आहेत। छान काटेरी चकली तयार झालेली आहे। अशा पद्धतीने चकल्या तरी गाळून झालेल्या आहेत। आता एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता बसतील इतक्याच चकल्या सोडायच्या आहेत। तर चकल्या तेलामध्ये घातल्यानंतर किती छान तेलाचे बुडबुडे येत आहेत ते बघा, म्हणजे हे तेलाचं तापमान परफेक्ट आहे आणि चकल्या अगदी तेलावर तरंगत आहेत। तर कच्च्या तेलामध्ये अजिबात चकल्या सोडायच्या नाही आहेत, नाहीतर त्यामध्ये तेल मुरलं जातं, शोषलं जातं आणि चकल्या खूप तेलकट बनतात आणि कडकही बनतात। तर सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे, नंतर चकल्या मध्यम आचेवर फ्राय करायच्या आहेत, म्हणजे तळून घ्यायच्या आहेत। तर हे बघा, एका साईडने तेलाचे पूर्ण बुडबुडे कमी झालेत, म्हणजे चकली तळली गेली आहे। आता बाजू पलटी करायची आणि पुन्हा तळून घ्यायची आहे। तर 1 ते 1.5 मिनिट चकली चांगली तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। तर ज्यावेळेस बुडबुडे कमी येतात त्यावेळेस हे लक्षात येतं की चकली ती आतपर्यंत छान तळलेली आहे। खूप मोठ्या आचेवर चकली तळायची नाही, नाहीतर वरून फक्त रंग बदलतो पण आतून चकली कच्ची राहते आणि त्यामुळे ती कुरकुरीत अशी होत नाही। तर सांगितलेल्या पद्धतीने मध्यम आचेवर चकली तयार झालेली आहे, तळलेली आहे। आता ही काढून घेऊयात आणि बघा, खूप कमी वेळेमध्ये कमी तेलकट मस्त कुरकुरीत अशी चकली तयार झालेली आहे। तेलामध्ये चकली सोडल्यानंतर अजिबात सुटत नाहीये किंवा तुटत नाहीये, म्हणजे चकलीचं पीठ देखील परफेक्ट झालेलं आहे
आणि चकल्या तेलावर तरंगत आहेत, म्हणजे त्या पोकळ देखील झालेल्या आहेत. याच पद्धतीने बाकी चकल्या देखील मी तळून घेते. तर हे बघा, छान चकली तयार झालेली आहे. चकलीच्या आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असणार, ते एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशी चकली तयार होते. विशेष म्हणजे बघू शकताय तुम्ही, चकली आतून एकदम पोकळ झालेली आहे. आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल. सांगितलेल्या प्रमाणानुसार सांगितलेल्या पद्धतीने एकदा या पद्धतीने चकली तयार करून बघा. खूप सोपी पद्धत आहे. एरवीही तुम्ही झटकीपट ही चकली बनवू शकता. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे जे काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. भेटूया अशाच एका फराळाच्या रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत रहा. चकली एकदा नक्की ट्राय करून बघा.